वकील एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की अनगर अपर तहसील कार्यालय रद्द झाल्याने मोहोळ वकील संघटनेच्या वतीने एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. अपर तहसीलदार जे बेकायदेशीर निर्मिती झालेली होती त्या संदर्भात मोहोळ वकील संघाच्या सर्व सदस्यांनी मुंबई हायकोर्टात जे रिट दाखल केलेलं होतं ते रिट नामदार हायकोर्टाने सर्व गुणदोषावर त्याचा विचार करून जे अपर तहसीलदारबाबत जी आर काढलेला होता तो कोर्टाने रद्द केलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही ते जल्लोष करण्यासाठी इथं जमलेलो होतो आणि इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातलेला आहे आणि सर्वांनी मोहोळ जी बेकायदेशीर जी निर्मिती झालेली होती ते हायकोर्टातनं रद्द झालेली आहे. शासनानं सगळ्यात पहिला मुद्दा, शासनानं हे कार्यालय कोणतीही गरज नसताना त्या तालुक्याच्या गैरसोयीच्या अनुषंगानं स्थापन केलेलं होतं. पहिल्या दिवसापासून विधिज्ञ मंडळी म्हणत पहिल्या दिवशीसुद्धा आम्ही हेच म्हणत होतो की कोणत्याही कायदेशीर तरतुदीत हे कार्यालय बसत नाही, हे लोकांसाठी गैरसोयीचं आहे आणि ते जे गैरसोयीचं आणि बेकायदेशीर आहे ह्या दोन मुद्द्यांवर हे कार्यालय रद्द झालं. माननीय उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सर्व विधिज्ञ मंडळींनी तातडीनं निर्णय घेतला. एकही आमचा वकील बंधू, आमची भगिनी त्या निर्णयापासून हटली नाही. शेवटपर्यंत ह्या सगळ्या विधिज्ञ मंडळींनी आणि ह्या कार्यालय रद्द करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये मोहोळ विधिज्ञ मंडळाचा वाटा हा सिंहाचा आहे. आणि या बेकायदेशीर कार्यालय जरी अनेक लोकांचं म्हणणं होतं की रद्द होऊ शकत नाही, परंतु एक आहे धर्मे सर्वे प्रतिष्ठितम अशा प्रकारची म्हण आहे, त्याच्या संस्कृत आहे, वाक्य आहे. तर त्याच्यामध्ये कायदा हा सर्वोच्च असतो आणि त्या कायद्यानं बेकायदेशीर असणारे कार्यालय हे अनेक मुद्द्यांवर आजसुद्धा ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला आहे त्यावेळेस सलग दीड तास युक्तिवाद झाला आहे आणि सगळ्या अंगांचा विचार करून मान्य न्यायालयाने हे कार्यालय रद्द केलं. त्याच्यामुळं जनता ही सर्वोच्च असते, लोक ही सर्वोच्च असतात आणि कायदा हा सर्वोच्च असतो हे पुन्हा एकदा नव्यानं ठामपणे त्या ठिकाणी दिसून आलं आहे. आणि त्यासाठी झटणाऱ्या सगळ्या आमच्या मोहोळ विधिज्ञ मंडळाचा आणि सर्व मोहोळ तालुक्यामधील हे कार्यालय रद्द करण्यासाठी झटलेल्या नागरिकांचा मनापासून अभिनंदन करण्याचा हा क्षण आहे. या अशा प्रकारच्या कार्यालयाच्या माध्यमातून होणारी गैरसोय या ठिकाणी इथून पुढे थांबणार आहे आणि ही या लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. अर्थाने जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे. कारण जेव्हा अप्पर तहसीलची स्थापना झाल्याचं आमच्या लक्षात आलं तेव्हा मोहोळ बार विधिज्ञ संघ हा एकजुटीने उभा राहिला आणि त्यांनी स्वतः एक रीट दाखल केली, त्यांनी ती याचिका दाखल केली आणि त्यासाठी प्रत्येकाने वेळ दिला, पैसे दिले. आमची जी बॉडी 5 जणांची केली होती त्यांनी प्रत्येक तारखेला मुंबईला जाऊन म्हणजे स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवून मुंबईला जाऊन त्यांनी आमच्या ॲडव्होकेट मुलानी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली दाखल केलेल्या रीटचा पुरेपूर पाठपुरावा केला आणि त्याचाच आज हा विजय झालेला आहे. आणि ही खरंच खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आलं. अपर तहसीलचा ज्यावेळेस शासनाने जी आर काढला त्यानंतर या मोहोळ तालुक्यात सर्वप्रथम जर कुणी धाडस करायचं ठरवलं असेल तर मोहोळ विधिज्ञ मंडळानं धाडस केलं. मोहोळ वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही स्वतः कॉन्ट्री काढून नामदार उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेला आज यश आलं आणि महाराष्ट्र सरकारनं जो जी आर काढला होता तो आज मुंबई उच्च कोर्टाने रद्द केला. फुलाची पाकळी अगदी मन, तन आणि धन या पद्धतीचा परिश्रम करून या मोहोळ विधिज्ञ सगळ्यांनी यामध्ये खर्च करून ज्यावेळेस न्यायालयीन मार्गाने आणि रस्त्यावर उतरून लढाई लढलो, पण रस्त्यावरच्या लढाईला जेव्हा कुठे यश येत नाही लक्षात आल्यानंतर सरकारनंच स्वतः बेकायदेशीरपणे जी आर केला होता. त्यामुळे तो सरकार, तात्कालीन सरकार जी आर काय मागे घ्यायला तयार नव्हतं. त्यामुळे रस्त्यावर अनेक मोर्चे निघाले परंतु सरकारनं म्हणावी अशी दखल घेतली नाही. म्हणून आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि आज न्यायालयाच्या दरवाजामध्ये अनेक तारखा पडल्या आणि त्यानंतर न्यायालयाच्या लक्षात आलं स्पष्टपणे की तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं शेरवशाची मागणी नसताना तत्कालीन पुन्हा जो तत्कालीन कायद्यामध्ये किंवा ज्या आपल्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत
त्या तरतुदीचं पालन न करता केवळ 18 पोटी काही गडबडीत हा जो आदेश काढला तो बेकायदेशीर आहे असं न्यायालयामध्ये दिसून आलं आणि आज मुंबई उच्च न्यायालयानं सदरचा महाराष्ट्र सरकारनं काढलेला तात्कालीन बेकायदेशीर आदेश आहे तो बेकायदेशीर असं ठरवला आणि पुन्हा एकदा या अनगर तहसील बेकायदेशीर असा जाहीर कायदेशीर आज झालेला आहे. त्यामुळे या लढ्यामध्ये पहिल्यापासून मोहोळवासियांनी आणि त्याचबरोबर माझ्या विधिज्ञ मंडळाने सगळ्यांनी अगदी तोलामोलाची लढाई लढलेली आहे. त्यामुळे मी त्या सर्वांचं या मोहोळ विधिज्ञाच्या वतीनं आभार मानतो आणि आपल्या प्रसारमाध्यमातून सुद्धा आपण योग्य बातम्या समाज माध्यमापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे यामध्ये बेकायदेशीर घटनेला अतिशय चांगलं असं वळण मिळलं आणि त्यामुळं एक चांगलं शासनापाशी आम्ही निर्णय नेऊ शकलो किंवा एक चांगला उठाव करू शकलो. त्याबद्दल मी सगळ्या मोहोळ शिवसेनेचा आभार मानतो आणि मी माझं दोन शब्द सांगतो.